हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर हा व्हिडिओ तुम्ही म्हणताल आज सॅटर्डे आहे आणि आज कसं, तर आज सॅटर्डेला अन्वीचं स्कूल असतं पण आज नाही आहे. तर हा व्हिडिओ आहे फ्रायडेचा. पहा कसं तांबडं फुटलेलं आहे, छान सुंदर असं सूर्य उगवत आहे पूर्व दिशेला आणि सुंदर असं दृश्य आहे. आणि मी करत आहे अन्वीचा टिफिन. तर अन्वीच्या टिफिनसाठी मी आज करत आहे आपले नेहमीप्रमाणे 2 दूध तापत आहेत आणि अन्वीला करत आहे मी आज आलूचा पराठा. आता सकाळी सकाळी इतक्या सकाळी आपले आलू काही बॉईल होत नाहीत, म्हणून काय करायचं, बटाटा सोलायचा आणि त्याचे असे बारीक बारीक पीसेस करायचे, म्हणजे गोल गोल काप करायचे आणि पाणी टाकून ते उकडायचे. आता ते खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून त्याला सारखं उघडून वगैरे आपण पाहू शकतो. आणि हे आहेत हरभरे. हरभऱ्यांना छान असे मोड आलेले आहेत आणि असे मी कणिक मळून घेतलेले आहे. त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची आहे आणि चाट मसाला आहे. तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. आता हे पंजाबी आलू पराठे आहेत. अन्वीला पिवळ्या भाजी करून आलू पराठे नाहीत आवडत, तर तिला असे पंजाबी स्टाईलनीच आलू पराठे आवडतात. तर हे अशी मग ते पोटॅटो उकडलेले स्मॅश करून घेतले, त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं आणि चाट मसाला टाकला. तुम्ही लिंबूही पिळू शकता. आणि ते काही नाही, ते सारण मस्तपैकी पोळीमध्ये भरून कणकेमध्ये भरून गोल 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 लाटून घेतला. आता याच्यामध्ये मध्ये फुटण्याची शक्यता असते, पण व्यवस्थित हळू लाटायचं. आता दही नव्हतं म्हणून अन्वीला दिलं तर मी लोणचं. तिला खाल्लं का नाही ते पाहण्यासाठी मी गेली ती बाहेर, मी काही चेक केलं नाही. आणि त्यानंतर अशा प्रकारे फ्रूट्समध्ये सफरचंद आणि पेरू असे 2 दिलते. अशा प्रकारे तयार होता अन्वीचा टिफिन. अन्वीला पराठे असल्यावर अन्वी खूप खुश असते टिफिनमध्ये. तिला पराठे कुठल्याही प्रकारचे द्या, तिला फार आवडतात पराठे. पराठे हा तिचा आवडीचा विषय आहे. आणि मी केली ती आदल्या दिवशी हुलग्याची रेसिपी. तर ती आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये मी त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. टोमॅटोचं सार वगैरे छान असा स्वयंपाक मी शेअर केलेला आहे लॉंग व्हिडिओमध्ये, तो जाऊन तुम्ही चेक करू शकता. पाहून तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर अशा प्रकारे हुलग्याची भाजी, भात, टोमॅटोचा सार आणि पातळ पातळ ज्वारीच्या भाकरी, अशा प्रकारे त्या दिवशी मी स्वयंपाक केला. त्याचा लॉंग व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि अशा प्रकारे मग आज आहे शनिवार, आहे संकष्टी चतुर्थी. कोणाकोणाला संकष्टी चतुर्थी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहा किती सुंदर रूप आहे आपल्या गणपती बाप्पाचं. विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आणि त्या दिवशी अशी खिचडी खातात. किती जणांना चतुर्थी असते आईची आणि आपणच खिचडी खातो, अशी किती जणं आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर अशा प्रकारे होती अशी ही खिचडी, साबुदाण्याची, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची. कोणी कोणी कोथिंबीर टाकत नाही, कोणी कोणी टाकतं. त्यानंतर अशी होती पालकाची भाजी, शनिवारचा स्वयंपाक. पालकाची भाजी टोमॅटो, तुरीची डाळ टाकून शिजवलेली आहे. आणि त्यानंतर त्याला हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी देऊन त्याला शिजवायचं मीठ टाकून. आणि तर आहे उपीट. आज मी केलेले आहेत कॉर्नचे उपीट, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा टाकून, कॉर्न टाकून